वेलकम बॅक फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणय कथेमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की आज आपल्या शौनकच्या आयुष्यामध्ये काय घडतंय ते. ताडोबा अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या सरोवरापाशी आम्ही जवळपास अर्ध्या तासात पोहोचलो. अजून अंधार पडायचा होता. तलावाच्या काठाकाठानं आम्ही जवळपास 1 किलोमीटरचा फेरफटका मारून मग परत फिरलो. पायवाट चांगली होती. जास्त खाचखळगे नव्हते. वाटेत 2 मचानही दिसले. सदा म्हणत होता ते हेच मशान असावेत. ते काठापासून 100-1 फुटावरती असावेत. त्यावरून तलावाचा चांगला व्ह्यू दिसत असावा. जंगलाच्या परिसरामध्ये पक्ष्यांचे आणि कीटकांचे आवाज सोडल्यास बाकी कुठलेही आवाज येत नव्हते. शहरांच्या कोलाहलापेक्षा इथे एकदम रिफ्रेशिंग वातावरण होतं. जंगलातील पाना फुलांचे वासही मनाला प्रसन्न करून जात होते. खरंच आम्हाला ही ट्रिप घडवल्याबद्दल सुरेश काकांचे धन्यवाद मानायलाच हवेत. जंगलातील ताजी हवा फुफसात भरत आमची रपेट आम्ही थांबवली. आता अंधारही पडू लागला होता. इनोव्हामध्ये बसून आम्ही सुरेश काकांच्या फार्म हाऊसला परत आलो. आता रात्र पडत असल्यानं आणि पुन्हा कुठे जायचं नसल्यानं आम्ही तिघांनी आपापले ड्रेस बदलून घेतले. पप्पांनी आणि मी नाईट ड्रेस चढवले तर मॉमनं साडी परिधान केली. साहेब, जेवायची तयारी करायची का? सदानं पप्पांना विचारलं. पप्पांनी घड्याळात पाहिलं. सदा, अरे आता 7:30च वाजलेत. दुपारचं जेवणही उशिराच झालंय. गड्या, तू जेवायची काय घाई करू नको. आम्ही 9 वाजता जेवू. ठीक आहे साहेब. सदा, गड्या सोडा बिडा काय आहे का? पप्पांनी सदाला विचारलं. सोडा? पप्पांना भलत्याच वेळेस सोडा हवा होता काय? अहो काय हे, तुम्ही कालच प्रॉमिस केलं होतं ना, मॉम पप्पांना म्हणाली. येस डिअर, मी तुला प्रॉमिस दिलं होतं, परंतु आजच्या दिवस थोडी घेऊ दे ना प्लीज. पप्पा अगदी काकुळतेला येऊन मॉमला म्हणाले. सदा, सोडा आहे ना रे? साहेब म्हणाले. मग माझ्यासाठी सोडा आणि बर्फ घेऊन या आणि एक ग्लास. सदा तिथून जाईपर्यंत मॉम गप्प होती. तो किचनमध्ये जाताच मॉमनं पप्पांना फैलावर घेतलं. मी तुम्हाला सारखं बजावून सांगते तरी तुमचं पिणं काही कमी होत नाही. माझ्या एवढं डोकं फोडून सांगण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. आता शौनकवर काय इम्प्रेशन होईल तुमच्याबाबत? आता त्यालाही समजायला लागले. दोघांमधील बेबनावाचं कारण हळूहळू माझ्या लक्षात येत होतं. मॉमच्या वरच्या पट्टीमुळे पप्पा थोडे खजील झाले. मधू प्लीज, मी माझ्या परीने हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि मी शौनकची शपथ घेऊन सांगतो की उद्यापासून मी बोटही लावणार नाही. पण आजच्या दिवस थोडी घेऊ दे ना. पप्पांच्या आवाजात मला एक सिन्सिरिटी वाटत होती, परंतु मॉमचा काही विश्वास बसत नव्हता. हे तुमचं नेहमीच आहे. आतापर्यंत माझ्या शब्दा घेत होतात, आता पोराची घ्या. नाही ग मधू, मी खरंच बोलतोय. पप्पांच्या चेहऱ्यावर अगदी सिन्सिअर भाव होते. एरवी सगळं व्यवस्थित असताना पप्पांना हे काय नवीन व्यसन लागलं होतं. तेवढ्यात सोडा आणि ग्लास घेऊन सदा तिथं आला. ते टेबलवर ठेवून त्यानं पप्पांसाठी खाण्यासाठी वेफर्स आणि काजूही आणून दिले. पप्पा खुश झालेले दिसले. सदाला असल्या कामाची चांगलीच सवय दिसत होती. ठीक आहे, पण लिमिटमध्ये घ्या. तिथे सदा असल्यानं प्रकरण जास्त न ताणता मॉमनं पप्पांना ताकीद दिली. पप्पांना मॉमची परवानगी मिळताच तिथनं तातडीने जाऊन पप्पांनी त्यांच्या रूममधून बंपर बाटली आणली. त्या बाटलीचा साईज पाहताच मॉमच्या कपाळावरती आठ्या उमटल्या. अख्खी बाटली ढोसू नका, लवकर आठवा. जेवण उरकून झोपायचे लवकर. मॉमच्या स्वरामध्ये एक प्रकारचा तिखटपणा जाणवत होता. सकाळी पप्पांसोबत खेळीमेळीनं बोलणारी हीच का ती मॉम? हा हा म्हणता पप्पांनी अर्धी बाटली बसवली. पप्पांचे डोळे आता एकदम लाल बुंद दिसायला लागले होते, जाणवतही होते. मग त्यांनी उठून उरलेली बाटली खोलीत नेऊन ठेवली. त्यांच्या हालचाली त्यांना चढलेली नशा जाणीव करून देत होते. बाटली ठेवून तसेच अडखळत पप्पा परत आले. झालेल्या प्रकाराने जेवताना माझा मूड नव्हताच. मॉमचंही जेवणामध्ये लक्ष दिसलं नाही. पप्पांनी नशेमध्ये जसं जमेल तसं खाऊन घेतलं. जेवण झाल्यावर सदानं आवराआवर करून घेतली. पप्पांना चालताना त्रास होत असल्यानं मला त्यांच्या रूममध्ये त्यांना घेऊन जावं लागलं. मी त्यांना नेऊन त्यांना बेडवरती झोपवलं
आणि माझ्या रूममध्ये आलो. पप्पांना लागलेलं हे व्यसन कसं सोडवावं याचाच विचार मी मनामध्ये करत होतो. मी रूमचा दरवाजा बंद करून येऊन बेडवरती बसलो. माझी ती कादंबरी माझ्या बॅगेतून काढणार तितक्यात दरवाजा वाजला. अर्धवट बाहेर काढलेलं पुस्तक पुन्हा मी बॅगमध्ये घुसवलं आणि जाऊन दरवाजा उघडला. तर बाहेर मॉम होती. मॉम आत आली आणि आत येताना तिनं दरवाजा बंद करून घेतला. मॉम माझ्या बेडजवळ येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावरती उदासी स्पष्ट दिसत होती. मी मॉम जवळ जाऊन बसलो. मॉम, काय झालं? माझ्या प्रश्नानं मॉमच्या भावनांचा बांध फुटला आणि ती रडायला लागली. मला कळेच ना की काय करावं. मी अजून तिच्या जवळ सरकलो. मॉमनं तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवून हुंदके देऊ लागली. तिचं सांत्वन करण्यासाठी तिच्या पाठीवरती मी हात ठेवून तिची पाठ थोपटू लागलो. माझ्या थोपटण्यानं तिचं रडणं बंद झालं. मी मॉमच्या पाठीवरून हात फिरवतच होतो तर मॉमचा तोकडा ब्लाऊज असल्यानं तिची पाठ मात्र उघडीच होती. मॉमच्या उघड्या पाठीचा स्पर्श मला हवासा वाटत होता. मॉमनं माझ्या खांद्यावरून आपले डोकं उचललं तर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत होते. मी खिशातून रुमाल काढून तिचे डोळे पुसले. सोन्या, कसं होईल रे आपलं? मला तर भीतीच वाटते तुझ्या पप्पांचं पिणं पाहून. मॉम, काळजी नको करूस. मी आहे ना आता. मी आता 1.5 महिना पप्पांची ही सवय मोडूच आपण. माझ्या आवाजानं कुठं आत्मविश्वास तिला आला होता कुणास ठाऊक, परंतु मॉमवर थोडा परिणाम झाला. तिच्या चेहऱ्याची उदासी थोडी कमी झाली. तुला खात्री आहे सोन्या? येस मॉम. माझ्या एका मित्राच्या वडिलांची सवय अशीच सुटली. त्याला विचारेन वाटलं तर, पण तू अजिबात काळजी करू नको. राजा, तू खरंच मोठा झालायस रे आता. फार बरं वाटलं मला. पण मम्मा, पप्पांना हे व्यसन लागलं कसं? मागच्या सेमिस्टरला आलो तेव्हा तर ठीक होतं सगळं. अरे, त्यांना काही दिवस ऑफिसमध्ये कामाचं टेन्शन होतं. ते कमी करण्यासाठी त्यांनी प्यायला सुरुवात केली आणि पाहता पाहता ते वाढतच गेलं. मॉम, अगं मग मला का नाही कळवलंस? सोन्या, तुला अभ्यासामध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणून नाही रे कळवलं. पण आता जास्तच झालंय. रोज रात्री प्यायल्याशिवाय नाही होतच. फक्त काल तू आल्याच्या आनंदामध्ये त्यांनी घेतली नाही. आजकाल त्यांना कशातच इंटरेस्ट राहिला नाही, अगदी माझ्यातही नाही. असं म्हणून मॉम पुन्हा रडू लागली. मी मॉमला आपल्या जवळ ओढलं. मॉमला आता माझ्या मिठीमध्ये चांगलं वाटत होतं. तिचे स्तन माझ्या छातीवर दाबले गेले होते आणि मी पुन्हा मॉमच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत होतो. मॉम, रडू नकोस ना, मी आहे ना, सगळं ठीक होईल बघ. मी मॉमला सांत्वन करत होतो. हो रे सोन्या, तू आलायस म्हणून तर किती धीर आलाय मला, मॉमनं रडणं थांबवत म्हटली. पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू मात्र होतेच. मी ते माझ्या ओठांनी हळूच टिपून घेतले. आता मॉमच्या चेहऱ्यावरची उदासीनतेची छटा पूर्णपणे गेली होती. मॉम आता खूपच सुंदर दिसत होती. नुकताच झालेल्या किसिंगने तिचे ओठ किंचितसे विलग होऊन थरथरत होते. मला राहवलं नाही. मी माझे ओठ तिच्या ओठांवरती ठेवले तर मम्मा दचकली. सोन्या, हा काय फाजीलपणा आहे? तिनं डोळे वटारत म्हटलं. कुठे काय, मला एवढंच सुचलं. मी बघते तू सकाळपासून मला जरा वेगळा वाटतोयस. एकतर सकाळी माझ्याकडे चोरून चोरून पाहत होतास, नंतर गाडीत देखील नको तिथे पाहत होतास, नको तिथे तोंड लावत होतास. काय सुरू आहे तुझं? म्हणजे मॉमच्या सगळं लक्षात आलं होतं तर, पण तरी मम्मा मला दटावत नव्हती, मला रागवत नव्हती. त्यामुळे माझी भीड चेपली आणि थोडा हुरूपही माझ्यात आला. मॉम, मला ना तू खूप आवडतेस. मग त्यात काय विशेष? सगळ्याच मुलांना त्यांच्या आया आवडतात. मॉम, मला तसं नाही म्हणायचं. मग कसं म्हणायचं आहे? मॉमला माझ्याकडून बहुतेक वदवून घ्यायचं होतं. मॉम, मला एकसारखं तुझ्या जवळ राहावंसं वाटतं. असं वाटतं की तुझ्यापासून दूर जाऊच नाही. कॉलेजमध्ये देखील मला तुझी सारखी आठवण येत असते. माझ्या बोलण्यानं मम्मा गहिवरली. तिनं मला आपल्या जवळ ओढून घेतलं आणि आता मॉमनंच माझ्या ओठांवरती आपले ओठ टेकवले. तिचे ओठ दुधाच्या साईसारखे मऊ होते. जेवताना शेवटी स्वीट डिश म्हणून
फ्रूट सलाड विथ आईस्क्रीम खाल्लं ना, त्याची मंद चव मम्माच्या ओठांमध्ये रेंगाळत होती. मी मॉमचे ओठ चोखत गोड चव पुन्हा अनुभवू लागलो. मॉमने माझ्या डोक्यावर हात धरला आणि मला अजून जवळ ओढलं. मॉमच्या चुंबनानं माझं धारिष्ट्य वाढलं. मी मॉमच्या पाठीवरचा हात हळूहळू सरकवत तिच्या पोटावर आणला. प्रवासात गाडीमध्ये मला मम्माचं फक्त पोट पाहायला मिळालं होतं, ते मी आता कुरवाळत होतो. अजून हिम्मत करून मी पोटावरचा हात वर सरकवला आणि मॉमच्या स्तनाजवळ आणला. मॉम आता 40ची आहे, परंतु तिचा कडकपणा अजूनही टिकून आहे. आणि मग माझा हात तिच्या छातीला लागताच मॉम भानावर आली. ती पटकन माझ्यापासून दूर होऊ लागली. लहान मुलाच्या हातातलं खेळणं काढून घेतल्यावरती जशी गत होते ना, तशी माझी झाली. मी मॉमला आपल्या जवळ ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि मॉमनं माझ्या डोक्यात एक टपली मारली. शौनक, पुरे झाला हा चावटपणा. एरवी मला लाडानं सोन्या म्हणणारी मम्मा आता रागावली होती, किंवा मग ती सिरियस झाली की मला नावानं हाक मारते. मम्मा, जवळ ये ना अजून थोडा वेळ प्लीज, मला आवडतं ग, मी अगदी त्रासून म्हणालो. जास्त फाजीलपणा करू नकोस, नाहीतर पप्पांना तुझं नाव सांगेल. मम्मा नाही म्हणत होती, परंतु मला तिचा फारसा विरोध मात्र जाणवत नव्हता. म्हणून पुढे सरकत मी मॉमला मिठी मारली आणि आता सरळ तिचा एक स्तन पकडून दाबला. मला काल वाचलेली कादंबरी आठवली. त्यात वयानं मोठी असलेली स्त्री तरुणाला करू देते आणि इथे मात्र उलटी परिस्थिती होती. मॉमच्या ओठाचं चुंबन घेत मी दाबणं सुरूच ठेवलं आणि मॉमने आपलं डोळे मिटून घेतले. नको रे सोन्या असं करू. मॉम, तुला आवडत नसेल तर नाही म्हणून सांग, मी बाजूला होईन. तर मॉमनं काहीच उत्तर दिलं नाही. उलट तिच्या तोंडून सुखाचे हुंकार येऊ लागले. तिनं आपले ओठ माझ्या ओठांसाठी विलग केले. माझी मॉम आता हळूहळू माझ्या स्वाधीन होत होती आणि माझा छोटा भाऊ अटेन्शन प्लीजमध्ये येत होता. मी आता मनसोक्त रसपान करत होतो. मॉमच्या खांद्यावर हात आणत मी तिचा पदर खाली पाडला. माझी नजर खाली गेली. पदर पडल्यानं मॉमच्या ब्लाऊजमधल्या उघड्या गळ्यातून सगळं अगदी गच्च दिसत होतं. तिच्या ब्लाऊजचा गळा फार मोठा होता. त्यानं उजव्या हातानं ब्लाऊज मग मी थोडा बाजूला केला आणि काळ्या ब्राची मग तिथे पट्टी दिसू लागली. मॉमच्या गोऱ्या अंगाला काळी ब्रा अगदी मस्त शोभून दिसत होती. मला आता मॉमचे छाती पाहायची इच्छा झाली होती. गाडीमध्ये तिच्या पोलक्या आडचे ते धष्टपुष्ट स्तन पाहताना मी आडाखे बांधलेच होते आणि मग मला ते चोखायचेही होते. तिच्या अंगाला मी हात लावला तर तिला एक घामाचा गंध येत होता. मी मॉमला कुरवाळत हात ब्लाऊजच्या वरनं आतमध्ये घातला आणि बटनाजवळ आणून बटणं काढू लागलो. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही स्टोरी पुढे घेऊन जाऊयात. अजून बरीच पुढे आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.